असं म्हणतात लोणच्यामुळे ताटाची रंगत वाढते, ताट कसं भरल्यासारखं वाटतं. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कैरीची झटपट होणारे लोणचं. बाजारात कैरी मिळायला सुरुवात झाली की थोड्या प्रमाणात हे लोणचं करून ठेवू शकतात. हे लोणचं दिसायला जेवढं टॅम्पटिंग आहे त्याहूनही जास्त चवीला चटपटीत आहे. तर चला आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, तर तुम्ही बघू शकता इथे मी मीडियम साईजच्या 2 कैऱ्या घेतलेल्या आहे. आता आपण नाईफची मदतीने याचं देठ काढून घेणार आहोत. आता आपण या प्रकारे 2 भागामध्ये डिवाईड करणार आहोत. तर बघा, अशाच प्रकारे आपण दुसरी कैरीसुद्धा कट करून घेणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, नाईफच्या मदतीने याच्या आत जी कोय आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे यातली सर्व कोय आपल्याला काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी 4ही फोडीतली ही कोय जी असती ती काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, नाईफच्या मदतीने याला या प्रकारे छोटे छोटे तुकड्यामध्ये कट करायचं आहे. तर बघा, या प्रकारे मी लंबे लंबे स्लाईसमध्ये याला कट करत आहे. तुम्हाला ज्या पण शेपमध्ये हा लोणचं बनवायचं आहे त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता. तर बघा, या प्रकारे आपण याला एकदम छान प्रकारे कट करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याला एकदम छान प्रकारे लंबे स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता याला स्लाईससुद्धा किती छान प्रकारे बनवून रेडी झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, हे जे आंब्याचे स्लाईस आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर बघा, इथे मी एक काचेचं बाउल घेतलेलं आहे. त्यात मी हे सर्व आंब्याच्या फोडी टाकून दिलेल्या आहेत. आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा लाल मिरची पावडर, सोबतच 1 चमचा आपण यात घालणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता. सोबतच आपण यात थोडीशी हळद घालणार आहोत आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता चमच्याच्या मदतीने मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा, आता आपल्याला याला फोडणी द्यायचं आहे. तर बघा, इथे मी 2 मोठे चमचे इथे तेल घेतलेलं आहे, त्यात जिरे टाकलेलं आहे. सोबतच आपण यात मोहरीसुद्धा घालणार आहोत आणि याला या प्रकारे यात ट्रान्सफर करणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मी यात टाकून दिलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपली सुपर टेस्टी आणि झटपट होणारी ही लोणचं बनवून रेडी झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.